यवतमाळ जिल्ह्यात 8 महसूल मंडळांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे 1000 हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले। विशेषतः पुसद तालुक्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला असून दारवा आणि दिग्रस येथे घरांची पडझड झाल्याने अनेक कुटुंबे बेघर झाले आहेत। प्रशासनाकडून नुकसान झालेल्या बागांचे पंचनामे करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। सर्वाधिक 82.25 मिमी पाऊस पुसद मंडळात तर इतर मंडळातही 70 ते 100 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली। यवतमाळ जिल्ह्यातील फुलसावंगी गावात चोरी, जुगार, मटका, अवैध दारू विक्री आणि गांजा यासारखे गैरव्यवसाय खुलेआम सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले। कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर प्रशासनाला जागे करण्यासाठी फुलसावंगी सर्वपक्षीय बंद ठेवण्यात आला। या बंदला व्यापाऱ्यांनी संमिश्र प्रतिसाद दिला। ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली। मागील काही दिवसांपासून गावात चोरीचे प्रमाण वाढले। यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 2 आठवड्यांपासून पावसाची अनियमितता आणि उमडी अळीच्या प्रादुर्भावाने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना आज झालेल्या मुसळधार पावसाने मोठा दिलासा मिळाला। जुलैमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने कोरड्या पडलेल्या दावंडा नदीला आज आलेल्या पुरामुळे प्रथमच पाणी आले। या अचानक आलेल्या परिस्थितीमुळे नदीकाठच्या नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले। पावसामुळे इसापूर धरणात 91.24 टीएमसी पाणीसाठा जमा झाला असून पाणी पातळी 440.10 मीटरवर पोहोचली। 15 ऑगस्टपर्यंत पाणी पातळी 440.35 मीटरच्या वर गेल्यास धरणाचे गेट उघडून पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो। त्यामुळे पेनगंगा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला। दरवर्षी ऑगस्टमध्ये 3दा गेट उघडले जाते। महागाव जवळील दानोडा माहूर मार्गावर ऑटो रिक्षा आणि पिकअप वाहनांच्या भीषण अपघातात 26 वर्षीय अर्जुन प्रकाश रोडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर 7 जण जखमी झाले। पुसद येथील वसंतनगरमध्ये फुटबॉलवरून झालेल्या वादात गोळीबार होऊन एक तरुण गंभीर जखमी झाला। 52 वर्षीय अजित खान फतेह खान यांना गडी लागली। या प्रकरणी वसंतनगर पोलिसांनी जुनेद शेख, राफिक शेख याला अटक केली असून तिघे पसार झाले। यवतमाळ जिल्ह्यात लोकाभिमुख आणि जनजागृतीपर उपक्रम राबवण्यासाठी शासन व सेवाभावी संस्थांची सांगड घालण्यात येणार। यासाठी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त मंगला मुन यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली। जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या संयुक्त बैठकीत पालकमंत्री संजय राठोड यांनी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने महिलांसाठी रोजगारभिमुख प्रशिक्षण, आरोग्य सेवा यासारख्या विषयांवर चर्चा केली। त्यांच्या आदेशानुसारच अनुपालन समिती तयार केली जाणार। दारवा तालुक्यातील डोल्हारी देवी येथे एका घरातून 27 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 25,000 रुपये रोख असा एकूण 1,18,000चा मुद्देमाल चोरीला गेला होता। घरमालक दिलीप पवार यांनी तक्रार दाखल केली असता 3 दिवसांनी चोरीला गेलेले सर्व दागिने आणि पिशवी घरासमोर परत आणून ठेवण्याचे पाहून त्यांना धक्का बसला। हा अनोखा प्रकार पोलिसांनाही चक्रावून टाकणारा आहे।